नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे रक्षाबंधन आणि आज करायचं आपल्याला रक्षाबंधनचं सेलिब्रेशन. हे काही दिवसभर चालत नाही, त्यामुळे नाईटलाच आपल्याला रक्षाबंधन सेलिब्रेट करावं लागणार आहे. दिवसभर काहीतरी काय ग्रहांचा वगैरे काहीतरी इश्यू आहे. चल बघू आज दिवसभर काय होतं काय नाही. नमस्कार मंडळी, तर आजचा ब्लॉग सोनी शूट करते आणि इंट्रोडक्शन पण सोनी देणार आहे बघा. हॅलो गाईज, आज बनवते मी भैयासाठी स्पेशल शिरा. आजच का बरं? मी आज रक्षाबंधन आहे ना. हां, मग दररोज खाऊ घालायचं ना मला. दररोज खाऊ घालते मी तसं तुला, पण आज थोडं जास्त प्रेमाने खाऊ घालते. आज रक्षाबंधनमुळे खाऊ घालते. काय बनवते तू? शिरा भाजला का तू का डायरेक्ट टाकला? भाजला ना. बनवतो अगोदर मी रवा भाजून घेतला, रव्यामध्ये दूध टाकलं, त्यानंतर तूप, नंतर साखर. साखर किती टाकायची मला माहिती नाही, अंदाज नाही. जास्त झाली. जास्त आली? कारण आधी पण टाकलेली ना. आज जास्त गोड खातो मी. आपलं पण स्पेशल आहे तुमच्यासाठी, चांगला घेऊ. बंद कर बाय आता. नाही झालं, नाही झालं. मम्मी द्यावं. मम्मी चाल ना. चाल ग मम्मी. मम्मी उपवास आहे रे. पप्पा लावतो. आवरलं का मम्मी स्वयंपाक? आज लय लवकर आवरलं. रक्षाबंधन मामाचा फोन आला होता. या म्हणे लवकर आज. रक्षाबंधनमुळं काय लवकर आवरलं बाई ना. सोनी भाभी नाम व्हायची आज. रक्षाबंधनला जायचंय, लवकर आवरला आज. मामाला सांगतो काही पैसे देऊन घ्यायला. लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये आले. पैसे काय ठरलं मग जायचं का कसं मामाच्या घरी? तुला आहे का मम्मी सोबत मागा लागायला? भेटायला जायचंय मम्मीला. रक्षाबंधनला जायचं का? रक्षाबंधन झालं ना आपलं. मला पण भेटायला जायचं ना. मी पडलेल्यापासून गेली ना, मी आजीला भेटायला. काय करा मग, जायचं का कसं? संतूला जायचं मम्मी सोबत. मामाच्या घरी जायला. तू लहान थोडी आता. आता दिले ना सरकारनं, दिले ना तुम्हाला 3,000 रुपये. सरकारची लाडकी बहीण आहे तुम्ही. पैशासाठी नसतं बाई, सगळ्या गोष्टी काही पैशासाठी नाही राहत. पैशाचा विषय काढलाच नाही मी. पैशाचा विषय काढलाच नाही. बहिणीचं आणि भावाचं प्रेम म्हणजेच रक्षाबंधन असतं. असं काही नाही, असं ग्रीडी डॉग सारखं नसतं की बाबा पैसा भेटतोय आणि आपण राखी बांधलो, असं काही नाही राहत. मग प्रेम कशासाठी? तुझे विचार आहे ना, ते वेगळे. बहिणीचं असं प्रेम नसतं. मम्मीचा आपला ब्लॉग पाहणं सुरू आहे बघा. कोणता आहे? काकाच्या लग्नाचा ब्लॉग आहे. गाईज, रक्षाबंधन शिरा मेड बाय मी. स्पेशल शिरा बनवला मी आज. खायला बागुडं आलो टेरिसवर. आणि बाहेर वातावरण आता पाऊस पडून गेलेला आहे. वातावरण बघा एवढं भारी झालेलं, तुम्हाला दाखवतो. एवढं जबरदस्त वातावरण झालेलं आहे. आणि डान्स कर. शिरा खाऊन जाय आता, खाली जाय आणि भांडे घासून काढ. तुझ्यासाठी बनवलं होता मी आज रक्षाबंधन म्हणून. उद्यापासून तुला ते पण नाही भेटणार. बापरे, मी माहिती काय आणलं तुला? सरप्राईज मध्ये काय गिफ्ट आणलं माहिती का? विन बार आणलं. विन बार म्हणजे भांडे घासायला इथून पुढं. अरे हळू. अरे मी तुला आधीच म्हणणार होते हळू थोडस. बिग बॉस मराठी पाहताय ना तुम्ही, पाहत राहायला पाहिजे माणसांनी. आणि मराठी कसं आहे, 2-3 माणसं आहेत मराठी, त्यांना विनर करा तुम्ही.
की बाकीचे आले ना हिंदीमधून इकडं ते बाईवाले, तुम्हाला समजलं असं मी कोणाबद्दल बोलतोय, त्यांना अजिबात विनर नका करू. वोटिंग तर बिलकुलच करू नका तुम्ही. सपोर्ट करा घनश्यामला, अजून आपलं ते सूरज चव्हाण आहे, अजून आणखीन आहे, यांना सपोर्ट करा. हे खूप बेसिक म्हणजे एकदम ग्राउंड लेवलपासून आलेले कंटेस्टंट आहे, त्यांना सपोर्ट करा. फायनली पूर्ण पाणी काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी राहिलं आहे पण झालं आता बऱ्यापैकी. जिथं जास्त तुंबलं होतं ते पूर्ण काढून टाकलं मी. आवरा बरोबर आहे. असं असतं कधी? मला वाटलं काय डोक्यात घालते काय आमच्या. घाबरलो ना मी, मला 2 नारळ घेऊन आली पोरगी, डोक्यात घालते काय. चप कर आता, चुकतो होतो. आज काही पैसे टाकाच काम नाही का? टाक नाही काही. लाडक्या भावाने दिले ना म्हणे 3,000 रुपये सरकारनं. त्या भावाने दिले, मग आम्हाला दे काही त्यातले का सोनी? त्यातले काही आम्हाला पाहिजे की नाही? एका भावाने दिली, मोठ्या भावाने दिली, लहान्या भावाला पाहिजे पैसे ते, बरोबर ना? कोण दिले? हां मग दिले तर मग आपल्याला पाहिजे ना काही त्यातले. अजित पवार देतो का देतो? बरं चालू का मम्मी? मंत्र म्हणायचे असतं राखी बांधताना. मंत्र आले एवढे पोरगी नाही त्याला राखी बांधतात ते. हा नाही आज हे पण नाही सांगितलं. पेढे पूर्ण देऊन टाका. गिफ्ट आणलं पोरीसाठी. चॉकलेटचा बॉक्स आहे, मॉन्जिनियस मधून आणलं स्पेशल. आणि काय बांगड्या चॉकलेट मीच खाणार आहे, त्यांना घेऊ. हे फॉर्मॅलिटी म्हणून बांगड्या दिसत नाही रे छान चांगलं. बांगड्या छान. आता कसं 3,000 रुपये आलेले यांना, काय करणार मग? 3,000 देणार आहे आम्हाला का कसं? 3,000 मम्मी तू काय करणार 3,000 रुपये? पैठणी घेणार का 3,000? हा नाही मग आम्ही टाकून, मग त्यात काही उरलेले पैसे आम्ही टाकतो. मग मला असं वाटलं होतं की पैसे दिले ना बाबा सरकारला की ते देशाल तुम्ही आम्हाला, असं काही मला श्रद्धा ती. हां 3,000 दिलं ना, अजून काय पाहिजे तुम्हाला? सरकारने देत आम्हाला. आम्हाला अगोदर लाडकी मिळून यावं लागेल सरकार. तुम्ही मोबाईलमध्ये पाहत राहत्या, सोनी मोबाईलमध्ये पाहते. आता कसं आहे, मम्मीला नवीन मोबाईल घेऊन द्या बरं का तुम्ही. कधी? लगेच उद्या मम्मीला लगेच उद्या मोबाईल भेटणार बरं का? नाही बरं का मम्मी? 3,000 घेते काय तू? मम्मीला नवीन एक अँड्रॉइड घेऊन द्यायचा आता बरं का? घेऊन द्यायचं ना? कधी? बरं. नाही आणलं ना तर ते 3,000 रुपये ना, अजून 3,000 एक्स्ट्रा घ्यायचे यांच्याकडून. काय मग तुम्हाला कसं काय सांभाळा? तुम्ही सांभाळता तसं ते पण सांभाळा. ती घरातल्या घरात यूज केला तर बस झालं. हा ना मम्मी? काय आणि येतील देऊन टाकते का? जुनं झाला ना तर आपण ती घेणार नाही ना. जुनं मोबाईल घेशील का तू?
जुनं मोबाईल नाही घेत, नवीन घेऊन देत असेल तर ठीक आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग? आवडल्यास नक्की लाईक करा आणि ब्लॉगमधला कुठला पार्ट तुम्हाला आवडला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुन्हा एकदा नवीन ब्लॉग सोबत. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.